अमरावती ग्रामीण जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या एका मोठ्या गुन्ह्याचा परतवाडा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे। अनेक दिवसांपासून डोकेदुखी ठरलेल्या मोबाईल दुकान फोडीचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर परतवाडा येथील ओम साई मोबाईल शॉपीमध्ये झालेल्या चोरीची गंभीर दखल घेण्यात आली आहे। 13 जुलै रोजी फिर्यादी हेमराज दौलतानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ते 13 जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून सुमारे 68,000 रुपये किमतीचे 8 अँड्रॉइड मोबाईल चोरी केले होते। याच घटनेप्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 487 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करीत असताना परतवाडा डीबी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली आहे। परतवाडा येथे राहणारा 21 वर्षीय मयूर नारायण सोंदिया हा जयस्तंभ चौकात एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल विकण्याच्या उद्देशाने फिरत होता। या माहितीच्या आधारे डीबी स्क्वॉडने तातडीने कारवाई करत मयूर सोंदियाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने हा मोबाईल रेस्ट हाऊस चौकातील मोबाईल शॉपेतून चोरल्याची कबुली दिली आहे। मयूर सोंदियाला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने चोरीस गेलेले आणखी 7 मोबाईल असे एकूण 8 अँड्रॉइड मोबाईल काढून दिलेत। पोलिसांनी हे 68,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल जप्त केले आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभाग अचलपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।